नवी मुंबई पालिकेच्या पहिल्या 100 दिवसात लोकहिताचे निर्णय, महापौर सुजाता पाटील यांचा विकास कामांवर भर। नवी मुंबई महानगरपालिकेच्या नव्या कार्यालयाला 18 मे रोजी 100 दिवस पूर्ण झाले असून या कालावधीत लोकहिताच्या अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती महापौर सुजाता पाटील यांनी दिली। 6 वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर नागरिकांच्या अपेक्षा लक्षात घेऊन विविध विकास कामे आणि धोरणात्मक निर्णय राबवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले। महापौर सुजाता पाटील यांनी शिक्षण धोरण, आरोग्य उपक्रम, प्रदूषण नियंत्रण, शिष्यवृत्ती योजना, शास्ती कर कपात, शिक्षण मंडळ स्थापना आणि सिटी मोबिलिटी प्लॅन यांसारखे महत्त्वाचे निर्णय घेतल्याचे सांगितले। पावसाळ्यापूर्वीच्या कामांची पाहणी आणि प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। पुढील 100 दिवसात अधिक वेगाने आणि प्रभावीपणे काम करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला। नक्कीच आता 18 मेला 100 दिवस पूर्ण झाले आमच्या कार्यकाळाला आणि मागील 6 वर्षाचा प्रशासकीय कार्यकाळ बघता बरीच लोकांची ज्या अपेक्षा आहेत महानगरपालिकेच्या माध्यमातून किंवा लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून तर लोक उपयोगी असे विविध आम्ही निर्णय घेतले ह्या 100 दिवसांमध्ये। त्याच्यामध्ये महत्त्वाचे असे निर्णय झालेले आहेत। शिक्षण धोरण असेल किंवा आरोग्य संदर्भातले धोरण असतील, आपल्या वाढत्या प्रदूषणासंदर्भात धोरण आहेत, त्याचबरोबर विविध जे शिष्यवृत्ती मुलांसाठी दिली जाते त्या संदर्भाचा निर्णय मंजूर करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर जी शास्ती गरजेपोटीच्या घरांवर लावली होती ती कमी करून 5% वर आणण्याचा निर्णय असेल। त्याचबरोबर शिक्षण मंडळाची स्थापना असेल किंवा सिटी मोबिलिटी प्लॅन असेल, त्याचबरोबर जे पावसाळ्यापूर्वीची पाहणी दौरा असेल, या संदर्भात 100 दिवसामध्ये बऱ्याच गोष्टींचं नियोजन जे लोकांसाठी गरजेचं आहे त्या पद्धतीने आपल्या महानगरपालिका महासभेच्या माध्यमातून विविध असे ठराव मंजूर करण्यात आलेले आहेत। मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021 92 26 69 12 72 76 47 38 54।